पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे. मागील चिंतनामध्ये आपण नास्त या शब्दावर विचार करत होतो. नास्त या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. त्याचा आपण जर विग्रह केला तर म्हणजे त्याची फोड केली तर आपल्याला असं लक्षात येतं की न अधिक अस्त म्हणजे अस्त न होणे असा अर्थ होतो. आता न अस्त म्हणजे या शब्दाचे अनेक प्रकारे आपण अर्थ पाहिलेले आहेत. म्हणजे मरण न होणे, नाश न होणे, शेवट न होणे, लय न होणे, अशा प्रकारे नास्त या शब्दाचा अर्थ तयार होतो. स्थूल प्रपंचामध्येच सर्वच जण स्थूल प्रपंचामध्येच गुंतलेले असल्यामुळे सर्वांनाच स्थूल प्रपंचाचीच काळजी वाटते आणि हा स्थूल प्रपंच जो आहे तो नाश पावू नये असं वाटतं. आपल्याला जेवढं दिसतं त्यातही आपल्याला ज्या पदार्थांविषयी जास्त आकर्षण आहे त्या पदार्थांचा नाश होऊ नये असं आपल्याला वाटतं. ज्या पदार्थाशी आपली चांगली मैत्री आहे, ज्या पदार्थांविषयी आपला सलोखा आहे, अशा पदार्थांचा कधीही नाश होऊ नये असं वाटतं. आपण सदैव आपल्या पदार्थांपासून वंचित होऊ नये असं आपल्याला वाटतं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हाच खेळ आहे. जे जे पदार्थ आपल्याला जवळचे आहेत ते पदार्थ कधीही संपू नये असं वाटतं. ज्या ज्या पदार्थांपासून आपल्याला सुख मिळतं ते पदार्थ कधीही संपू नये असं वाटतं. परंतु असं होत नाही. प्रत्येक पदार्थाला नाश आहे. काही पदार्थ आपल्या समोर नाश पावतात, काही पदार्थ आपल्या अगोदरच नाश पावलेले आहेत आणि काही पदार्थ आपल्या नंतर नाश पावणार आहेत. हे सगळं आपण पाहतो तरी सुद्धा आपल्याला मात्र त्या पदार्थांच्या नाश होण्याविषयी नक्की काय चाललंय हे कळतच नाही. तो पदार्थ नाश होऊ नये ही आपली जी भावना आहे ही मात्र आपली काही पूर्ण होईलच याची काही शाश्वती नाही. म्हणून या प्रक्रियेमध्ये विवेक करणं गरजेचं आहे. नाश होणारा पदार्थ नाश पावेलच हे आधीच कळल्यानंतर त्या पदार्थाविषयी नाश झाल्यानंतर दुःख करत बसू नये आणि दुःख करण्यामध्ये जर आपल्याला बरं वाटत असेल तर दुःख करत राहू. कारण काही वेळेस कसं आहे की एखादा पदार्थ आपला नाश पावला तर आपल्याला तो पदार्थ नाश पावल्यानंतर दुःख करण्यामध्येही आनंद वाटतो. तो एक आनंद आहे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य मेला की तो मनुष्य मेल्यानंतर रडण्यामध्ये आनंद वाटतो. माझा तो आनंद जर भोगायचाच असेल तर त्याला कोणी अडवू शकत नाही. मग त्याने ते रडत राहावं, रडून आनंद भोगावा. कारण कोण कुठल्या प्रकारे आनंद भोगेल हे काही सांगता येत नाही. तर रडण्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे. तो आनंद जर आपल्याला हवा असेल तर पदार्थ नाश झाल्यानंतर आनंद मानण्यामध्ये काही हरकत नाही. स्थूल पदार्थांच्या नाशाचा आपण अभ्यास केलेला आहे. सूक्ष्म पदार्थांविषयी मागील चिंतनामध्ये आपण विचार केलेला आहे. सूक्ष्म पदार्थांचा नाश होत असतो. निर्माण झालेली प्रत्येक वृत्ती ही नाश पावत असते आणि म्हणून या निर्माण होणाऱ्या कुठल्याही वृत्तीचा आपण जर नाश पावतो या रीतीने विचार करू लागलो तर त्या वृत्तीशी आपल्याला एवढी काही जवळीक साधता येणार नाही आणि त्या वृत्तीमुळे आपण काही विचलित होणार नाही. साधारणपणे प्रत्येक जण, आज तर कलियुगामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण हा एका तणावामध्ये आहे आणि हा तणाव निर्माण व्हायला जे कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये जी वृत्ती आहे ती आहे. आपल्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये असंख्य प्रकारच्या वृत्ती खालीवर होत असतात. म्हणजे उत्पत्ती पावतात, नाश पावतात, उत्पत्ती पावतात, नाश पावतात. आणि या वृत्तीतील एखादी वृत्ती धरून आपण रडत राहतो. आपल्या शरीरामध्ये, सूक्ष्म शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार
नको नको त्या असंख्य प्रकारच्या वृत्ती आहेत. दया, प्रेम, अनेक प्रकारच्या वृत्ती आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि या वृत्तींचा जर आपण विचार करू लागलो तर या वृत्ती कधीही कायम राहत नाहीत, ह्या बदलत राहतात. जसं लहानपणी आपली जी प्रेम ही वृत्ती असते ती आईशी संबंधित असते, म्हणजे आईवर आपला जीव असतो, प्रेम असतं. पुढे लहानपण थोडंसं सरलं, म्हणजे लहानपणाचा नाश झाला की मग पुढे तेच प्रेम आपलं सवंगड्यांमध्ये जातं, मित्र परिवारामध्ये जातं, पुढे बायको किंवा नवरा यांच्यामध्ये जातं, पुढे मुलाबाळामध्ये जातं, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर नातवंडामध्ये जातं. म्हणजे प्रेम ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आपली जरी दिसत असेल, म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रेम ही वृत्ती दिसते, परंतु ही वृत्ती सदैव बदलत राहते. सदैव एका वृत्तीचा नाश झालेला असतो. म्हणजे आईवर असलेले प्रेम संपुष्टात येतं, म्हणजे ती वृत्ती संपते. नंतर मित्रांवर असलेलं प्रेम हेही संपुष्टात येतं, बायकोवर असलेलं प्रेम हे सुद्धा संपुष्टात येतं, मुलाबाळांवर असलेलं प्रेमही संपुष्टात येतं, नातवंडावरही असलेलं प्रेम संपुष्टात येण्याच्या आधीच हा संपुष्टात येतो. मग तिथे ते प्रेम संपुष्टात येण्याच्या आतच आता जातात. पूर्वी नातवंडालाही नातवंड होईपर्यंत काही जगायचे. तर अशा रीतीने शरीरामध्ये निर्माण होणारी कुठलीही वृत्ती जी आहे ही संपुष्टात येत असते, ती बदलून दुसऱ्या पदार्थावर जाते. प्रत्येक क्षणाला आपल्या अंतःकरणामध्ये असंख्य वृत्ती तयार होत आहेत, असंख्य, म्हणजे त्याचा हिशोब नाही. आतमध्ये आपण जर शांत बसलो एका ठिकाणी आणि विचार करू लागलो तर आपल्या आतमध्ये कधी काम, कधी क्रोध, कधी लोभ, कधी मोह, कधी दया, कधी प्रेम, कधी करुणा, अशा असंख्य वृत्ती तयार होत असतात. आणि ज्या तयार होतात त्या लोपही पावतात, म्हणजे त्याचा अस्त होत असतो, म्हणजे त्याचा नाश होत असतो. मग नाश होणाऱ्या वृत्तीपैकी कुठल्या तरी वृत्तींनी आपण काय होतो, एक तर सुखावतो किंवा दुःखावतो. काही वृत्ती अशा असतात की त्याच्यामुळे आपल्याला सुख मिळतं. जसं शांत ही जी वृत्ती आहे, शांत होणे, शांतता, समाधान, ही जी वृत्ती आहे, या वृत्तीने आपल्याला बरं वाटतं, सुख वाटतं. त्याऐवजी जर आपल्या आतमध्ये क्रोध निर्माण झाला तर त्यावेळेमुळे आपल्याला काय होतं, त्रास होतो, दुःख होतं. क्रोधामुळे दुःख तयार होतं, त्रागा तयार होतो. काम, क्रोध, लोभ हे सगळे जे आहे हे त्रागा निर्माण करणारे, दुःख निर्माण करणारे, अनेक रोग निर्माण करणारे आहेत. परंतु हे सगळे निर्माण होतात आणि लोप पावतात. पण आपण मात्र त्यांचा नाश होऊन सुद्धा पुन्हा ते आठवून रडत राहतो. असा हा सूक्ष्म देहामध्ये असलेला प्रपंच आहे. सूक्ष्म देहामध्ये जे काही निर्माण होतंय हे सगळंच नाश पावणार आहे. स्थूल प्रपंच जसा नाश पावणाराच आहे तसाच सूक्ष्म प्रपंच सुद्धा नाश पावणार आहे. सूक्ष्म प्रपंच सुद्धा नाश पावतो, परंतु नाश पावणारा सूक्ष्म प्रपंच आपण लक्षात घेत नाही. तो लक्षात घेत नाही, मग आपण न नाश पावणारी वस्तू तरी लक्षात घेतोय का? नाही, असंही नाही. आपण नाश पावणाऱ्या पदार्थांचाही विचार करत नाहीये आणि न नाश पावणाऱ्या पदार्थाचाही विचार करत नाहीये. एखादा म्हणेल की जर न नाश पावणारा पदार्थ म्हणजे नास्त चिती जर आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर मग नाश पावणाऱ्या पदार्थांचा विचार कशाला करत बसावा? नास्त हा पदार्थ चिती आहे, म्हणजे आपण ज्या चितीचा अभ्यास करतो आहोत तो पदार्थ नास्त आहे, म्हणजे अंत न पावणार आहे. आणि असं असताना मग आपण ह्या अस्त पावणाऱ्या वस्तूंचाच का विचार करत बसलोय? त्याचं कारण असं आहे की आपण अस्त पावणाऱ्या पदार्थांमध्ये गुरफटलेलो आहोत. हे शरीर सुद्धा अस्त पावणार आहे, परंतु आपण ह्याच्यामध्ये इतके गुंतलेलो आहोत की आपल्याला याच्या काळजीमध्ये जगातल्या कोणाशीच काळजी नाहीये, कोणाशीच घेणं देणं नाहीये. आपण आई, बाप, बायका, मुलं यांचा सगळ्यांचा जो विचार करतो तो फक्त दुय्यम आहे. प्रामुख्याने आपण आपल्याच शरीराचा विचार करत असतो. म्हणजे या ठिकाणी जर आता काहीतरी कारणाने भूकंप झाला किंवा इथे आग निर्माण झाली तर इथे तुमच्यापैकी कोणी थांबणार नाही. प्रत्येकजण हे शरीर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे याचा नाश होऊ नये असा प्रत्येकजण प्रयत्न करतो. याला रोग लागल्यानंतर आपण लगेच डॉक्टरकडे घेऊन जातो, कारण याचा नाश होऊ नये अशी आपल्याला काळजी असते. हे जसं आहे तसं सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा आहे. एखाद्याचा मनाचा जर बॅलन्स बिघडला, मनामध्ये मनोवृत्तीमध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली तर आपण त्याला मनोरुग्ण म्हणतो आणि मग त्याला मनोरुग्णालयात घेऊन जावं लागतं. काहींचा बुद्धीमध्ये गडबड झाली तर त्याला बुद्धी नीट करण्यासाठी काहीतरी उपचार करावे लागतात.
पण हे सगळं जे आहे हे सगळं जर आपण बारकाईने पाहिलं तर हे सगळं नाश पावणाऱ्या पदार्थांवर मरमपट्टी करण्यासारखं आहे. जे पदार्थ नाश पावतात त्यांना मरमपट्टी करावी का नाही करावी, तर गरजेपुरतीच करावी असं आपण त्यात थोडक्यात विचार करू शकतो. नाश पावणाऱ्या पदार्थांचा विचार हा गरजेपुरताच करावा, अति करू नये. हे शरीर नाश पावणार आहे म्हणून याचा अति विचार करू नये. नाहीतर सकाळी आरशासमोर उभा राहिला आणि 1 तास मेकअपच करत बसला. नाश पावणार असल्यामुळे गरजेपुरता मेकअप करावा आणि पुढे निघावं. गरजेपुरता म्हणजे प्रत्येकाची गरज अधिक कमी अधिक असते म्हणून मी गरजेप्रमाणे म्हणतोय. कारण काहींना 5 मिनिट लागतात, काहींना 10 मिनिट लागू शकतात. याला किती वेळ आणि कसं सजवावं याचा जर विचार करू लागलो तर गरजेपुरता करा, ठीक आहे, एवढंच ठीक आहे. परंतु नाश पावणार आहे हे जर लक्षात घेतलं तर आपोआपच ती सुद्धा वृत्ती कमी होऊन जाते. सूक्ष्म शरीरात निर्माण होणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, दया, प्रेम, करुणा अशा प्रकारचे असंख्य जे उत्पात आहेत हे सगळे नाश पावणारे असल्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की त्यांच्यात रममाण होण्यात काहीच अर्थ नाही. आणि असं झालं म्हणजे तुम्ही इतके शांत व्हाल, इतके स्थिर व्हाल की सांगताय सोय नाही. ज्याला स्थूल आणि सूक्ष्म शरीराचं अस्तपण लक्षात येतं तो शांत स्थिर होतो, अस्थिर होत नाही. काही लोकांचं असं झालंय की मरणार आहे म्हणून अस्थिर झाले, हे शरीर नाश पावणार आहे म्हणून अस्थिर झाले, आतमध्ये निर्माण होणारे काम, क्रोध, लोभ, मोह यांच्यामुळे अस्थिर झाले. का झाले? जवळजवळ सगळेच अस्थिर होत आहेत, सगळेच जण अस्थिर आहेत. जगामध्ये सर्वत्र अस्थिरता निर्माण व्हायला कारण, अशांतता निर्माण व्हायला कारण या 2 पदार्थांचं म्हणजे या 2 शरीरांचं, या 2 प्रपंचाचं अस्तपण लक्षात घेत नाही, त्यांचं नाशिवंतपण लक्षात घेत नाही. म्हणायला सगळेजण म्हणतात सगळं नाशिवंत आहे, सगळं काय नाशिवंत आहे, सगळं नश्वर आहे असं म्हणताना म्हणतात, परंतु दोन्ही प्रपंचाला असं धरून बसलेत की यांचा कधीही नाश होऊ नये. अरे ज्या पदार्थांचा नाश होणारच आहे त्याचा नाश माझ्या म्हणण्याने थांबेल काय? नाश होणारा पदार्थ आहे, त्याला नाश ठरलेला आहे असं लक्षात घेतल्यानंतर आपण आपोआपच स्थिर होतो. आणि हे ऐकल्यानंतर तेवढ्यापुरतं बरं वाटेल. परंतु जेव्हा परिस्थिती येते, जेव्हा आपली परीक्षेची वेळ आहे, जेव्हा आपल्या आतमध्ये काहीतरी असंख्य उत्पात निर्माण होतात, त्या उत्पातामुळे आपण स्थिर किंवा अस्थिर होतो, तेव्हा काय? तेव्हा मी सांगतो तो विचार लक्षात घेतला पाहिजे की निर्माण झालेलं सुख हे किती काळ टिकेल, निर्माण झालेलं दुःख सुद्धा किती काळ टिकेल. आपल्याला जे दुःख निर्माण होतं ते किती काळ टिकतं, आपल्याला जे सुख निर्माण होतं तेही किती काळ टिकतं. म्हणून सुख दुःखातीत सुख जे आहे ते जास्त श्रेष्ठ आहे. निरपेक्ष सुख आणि सापेक्ष सुख यात फरक आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये काहीतरी दुःख तयार होतं, त्या दुःख निर्माण व्हायला काहीतरी बाह्य कारण असेल तर ते बाह्य कारण सुद्धा किती काळ टिकतं. म्हणजे एखाद्या माणसाने आपल्याला शिवी दिली तर ती शिवी किती काळापुरती दिली, त्याने शिवी दिली तर किती काळापुरती दिली. एकदा शिवी दिली तो निघून गेला, आपण ती शिवी म्हणजे त्या शिवीचा उदय झाला, ती शिवी पुन्हा लोपही पावली, मनुष्य मरेपर्यंत ती लक्षात ठेवतो. म्हणजे नाश पावलेली वस्तू आपण कुठपर्यंत लक्षात ठेवतो? त्या शिवीमुळे आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जो क्रोध आला, त्या क्रोधामुळे जे आपण अशांत झालो ते आपण मरेपर्यंत राहतो. बघा, तो विषय निघूनही गेला, त्याचा अस्त झाला. त्यावेळेस जो क्रोध आला तोही निघून गेला, आपल्याला त्या व्यक्तीचा जो क्रोध आला तोही निघून गेला. परंतु तो क्रोध पुन्हा पुन्हा आठवून आपण रडत राहतो, पुन्हा पुन्हा आठवून आपण त्रागा करून घेतो, आपला अहंकार बळावतो, आपण त्याला शिव्या देऊ लागतो. अशा रीतीने अस्त झालेला पदार्थ सुद्धा पुन्हा आपण त्याला निर्माण करण्याचा, खोदण्याचा प्रयत्न करत राहतो. अस्थिरता जी आहे ती आपल्या स्वतःमुळे आहे. कुठलंही दुःख आपल्या आतमध्ये जे तयार होतं हे बाह्य कारणाने असो किंवा आंतर कारणाने असो, हे नाश पावणार आहे. आणि नाश पावणारं दुःख असल्यामुळे फक्त त्याचा नाश बघा, त्याचा नाश तुम्ही जर बघाल तर तुम्ही स्थिर व्हाल, तुम्हाला लक्षात येईल हे दुःख निघून जाईल. बघा, खूप दुःख येतं माणसांना, काही वेळेस काय होतं, खूप दुःख येतं. पहिल्यांदा ते वैतागतात, फार त्यांना टेन्शन येतं, बरंच काही गडबड होते. परंतु कालांतर, काही दिवसानंतर ते म्हणतात काय नाही, हे पण जाईल. कधी म्हणतात? खूप दिवस झाल्या म्हणतात. मी तुम्हाला म्हणतोय सुरुवातीला आलं दुःख त्यावेळेस म्हणा की हे दुःख आलंय, ते 1 क्षण राहील का, 10 क्षण राहील का, 10 दिवस राहील का, 10 वर्ष राहील, किती दिवस राहू द्या, ते जेवढ्या वेळेस राहिलं, असं एवढ्या वर्ष राहत नसतं कधी.
दुःख हे काही क्षणाचंच असतं, कारण ती एक वृत्ती आहे. आपण त्याला आठवून आठवून 10 वर्ष ठेवतो, हे आपलं चूक आहे. कुठलंही दुःख काही क्षणाचंच असतं, कारण दुःख ही एक वृत्ती आहे आपल्या अंतःकरणात. आपण त्याला आठवून आठवून 10 वर्ष ठेवतो, हे आपलं दुर्दैव आहे, ही आपली चूक आहे. जसं दुःख काही क्षण राहतं त्याला तसंच बघावं की हे संपणार आहे, तर तुम्हाला दुःख होणार नाही. आणि दुःख झालं तरी त्या दुःखाला तुम्ही साक्षी रूपाने पाहू लागाल आणि मग तुम्ही स्थिर असाल. त्याचप्रमाणे सुख जर निर्माण झालं, त्या सुखाने हुरळून जाऊ नका. कारण आज आपण एखाद्या मोठ्या लांबलचक विमानामध्ये बसलो आणि तो प्रवास करून आलो, तरी तो काही क्षणापुरताच आहे, काही काळापुरताच आहे. त्याच्यापासून निर्माण होणारं सुख हे काही काळापुरताच आहे. एखादा आपल्याशी गोड बोलला, प्रेमाने बोलला, तर हुरळून जाऊ नका, कारण ते सुद्धा काही क्षणापुरतच आहे. सुख आणि दुःख हे दोन्हीही काही वेळेपुरतेच आहेत, ते नाश पावणार आहे. जसे दुःख नाश पावतं तसं सुखही नाश पावत असतं. म्हणून हे जी सुख दुःख जी नाश पावतात, त्या नाश पावणाऱ्या दुःखाशी आपल्याला घेणं देणं नाहीच नाही, नव्हे आपल्याला त्या नाश पावणाऱ्या सुखाशीही घेणं देणं नाहीये. आपण अशा सुखाच्या शोधात आहोत, अशा सुखाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत की जे चिरंतन राहणार आहे, जे नाश न पावणार आहे. असं आहे का? ज्या अर्थी साधू संतांनी सांगितलेलं आहे त्या अर्थी ते नक्कीच आहे. ज्या अर्थी त्या ग्रंथांमध्ये त्याचा अभ्यास आहे त्या अर्थी ते नक्कीच आहे. परंतु ते जर कळून घ्यायचं असेल तर आपल्याला नाश पावणाऱ्या दुःखाचा आणि नाश पावणाऱ्या सुखाचा, अस्त पावणाऱ्या सुखाचा, दुःखाचा नव्हे, अशा असंख्य वृत्तींचा विचार करावा लागेल. आणि तोच विचार आपण करतो आहोत की त्यांचा अस्त होईल म्हणून त्यांचा आपण विचार करणार नाही. जे नाश पावणार आहे त्याचा विचार करणार नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस येतो, नदीला मोठं पाणी येतं, महापूर येतो, आपण त्या काय महापुराला धरून बसतोय? पाऊस येतो, मोठा महापूर येतो, पाणी वाहून जातं, आपण त्याचा विचार करत नाही. नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्याचा कोणी विचार करत बसत नाही, कारण ज्या पाण्याचा विचार करतो ते पाणी गेलेलं असतं. त्याचप्रमाणे ज्या ज्या पदार्थांचा, स्थूल पदार्थांचा आपण विचार करतो, ज्या ज्या सूक्ष्म पदार्थांचा आपण विचार करतो, ते पदार्थ विचार करत असतानाच नाश पावलेले असतात. या शरीराचा, आपल्या शरीराचा आपण विचार करतो, जेव्हा या शरीराचा विचार करत असतो तेव्हा त्या पुढच्या क्षणाला ते शरीर नाश पावलेलं असतं, दुसरं शरीर तयार झालेलं असतं. परंतु आपल्याला हा फेरा लक्षात येत नाही, ही गती लक्षात येत नाही. जर तुम्ही लहानपण ते म्हातारपण एवढा कालावधी एकदम झटक्यात बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की नाश पावणार आहे की नाही. म्हाताऱ्या माणसाने थोडंसं मागे वळून बघावं, त्यांना लगेच लक्षात, अरे काल तर आपण लहान होतो, काल तर आपण एकदम उड्या मारत होतो आणि आता आपलं काय झालं, आपण म्हातारे झालो. मला तर कधीतरी असं वाटतच नाही की मी एवढा वयाचा झालोय म्हणून. मला तर वाटतं मी अजून एकदम तरुण जवान आहे, असंच वाटतं. म्हाताऱ्यांना सगळ्यांनाच असं वाटतं. पण जर मागे वळून बघितलं तर कालावधी गेलेला आहे. म्हणजे लहानपणापासून म्हातारपणाचा कालावधी जर बघितला, तरण्यांनी सुद्धा जर बघितलं तर हे संपलंय. ते शरीर बदललंय. म्हणजे जे शरीर लहानपणी होतं त्याचा नाश झालाय, लहानपणाच्या शरीराचा नाश झालाय आणि तरुणपणाच्या शरीराचा नाश होणार नाही असं तुम्हाला कोणी म्हटलं? म्हणून ह्या भ्रमात राहू नका की तरुणपणाचं शरीर आता संपणार नाहीये. या भ्रमामध्ये खरं काय आहे ते शोधण्यापासून वंचित होऊ नका. नाश पावणार आहे तर मग त्यात नवल काय असं सगळेच म्हणतील, परंतु नाश पावणार आहे म्हणून तुम्ही शांत राहू नका. नाश पावणार आहे म्हणून फक्त एन्जॉय करून घेऊ नका. कारण काही लोकांचं असं कल्पना झाली की नाश पावणार आहे ते जगून घ्या, सगळंच नाश पावेल ना म्हणून जगून घ्या. असं नाहीये. हे मनुष्य शरीर जे आपल्याला मिळालंय, हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सुख आणि दुःख यांच्या अतीत असलेलं जे निरपेक्ष सुख आहे, म्हणजे जो भगवंत आहे, त्याची प्राप्ती करणं यासाठी हा ध्येय आहे. मनुष्य देहामध्येच, या सृष्टीमध्ये फक्त मनुष्य देहामध्ये या गूढ सृष्टीचं गूढपण लक्षात येऊ शकतं आणि त्यासाठी आपण हा परमार्थ करतो आहोत. परमार्थ करण्यामध्ये दुसरं काहीच कारण नाही. सामान्यपणे सर्वसाधारण सगळी माणसं जो व्यवहार करतात तोच व्यवहार आपल्याला करता येतो. काही लोकांना असं वाटतं की परमार्थात गेले की आपल्याला फार मोठं काहीतरी टेन्शन आहे, परमार्थात गेले की आपल्याला काहीतरी वेगळंच करावं लागणार आहे. वेगळंच म्हणजे काय? मग आपल्याला जे काही अडचणी आहेत, म्हणजे आपल्याला जे काही करायचंय ते काहीच करता येणार नाही, काहीतरी नियमात आपल्याला अडकून बसावं लागेल. असं काही नाहीये. मुळात परमार्थ हा मुक्त होण्यासाठी आहे, बंध निर्माण करण्यासाठी नाहीये. संसार हा बंधात टाकणारा आहे आणि परमार्थ हा मुक्त करणारा आहे.
मुक्त व्हावं यासाठी परमार्थ आहे, बंध प्राप्त व्हावं यासाठी नाही. पण ही कल्पना लोकांना नीट लक्षात न आल्यामुळे लोक अडकून गेले. उलट तुम्हाला अनेक धर्मशास्त्राच्या नियमाने बांधलं होतं, वेदांतात आले म्हणून अनेक नियम तुमच्या बाजूला गेले. तसंच आहे, व्यवहारामध्ये अनेक गोष्टींनी आपण बांधले गेलो होतो. जर तुम्ही परमार्थात आले तर तुम्हाला लक्षात येईल की व्यवहारातले कित्येक बंध आपले कधीच तुटले, पण हे परमार्थात आल्यावर लक्षात येतं. तर सुख आणि दुःख हे दोन्ही अंतःकरणामध्ये निर्माण होणारे अस्त पावणारे आहेत. हे सगळं स्थूल आणि सूक्ष्म अस्त पावणारं आहे, आणि अस्त पावणारा असल्यामुळे त्यांचा विचार जास्त करू नये, गरजेपुरताच करावा. आता गरजेपुरता तरी मी का म्हणतोय, कारण आपण ऐकणार नाही म्हणून. खरं तर विचार करूच नाही, खरं तर विचार करू नये, पण आता गरजेपुरता करा असं मी म्हणतो. जास्त करू नका, अस्त पावणाऱ्या पदार्थांचा विचार जास्त करू नका. अस्त होण्याचा कालावधी जास्त जर वाटला आपल्याला, खरं पाहिलं तर प्रत्येक क्षणाला अस्त होतोय. जळी बुडबुडे असा एक नामदेवरायांचा अभंग आहे. अस्त कसं होतंय, जळावर निर्माण होणाऱ्या बुडबुड्यांप्रमाणे हे सगळं अस्त पावत आहे. मग पाण्यावर जे बुडबुडे निर्माण होतात त्या बुडबुड्यांमध्ये कोणी रममाण होत नाही का? होतं. तैसा हा संसार पाहता 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 काय अजिबात नाही. परंतु आपलं लक्ष तसं नाहीये, एक साधारण एकदम सामान्यपणे पाहतोय. जर तुम्ही या संसाराकडे असं मोठा टाइम स्पॅन घेऊन बघू लागले, मोठा कालावधी घेऊन बघू लागले, तर तुम्हाला हे लक्षात येईल की हा संसार नाशवंत आहे, नाश पावणार आहे. मग नाश पावणाऱ्या संसाराकडे लक्ष ठेवावं का न नाश पावणाऱ्या गोष्टीकडे जावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा कोणी शिकवल्याने येत नाही, आग्रह धरल्याने येत नाही की तुम्ही करा म्हणून. नाश पावणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण व्हावं का न नाश पावणाऱ्या पदार्थाकडे जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आजोबा पंजोबा यांच्यामध्ये अडकूनच राहिले तर तुमचं काय राहील? आजोबामध्येच अडकून राहिला, नाश झाला आजोबाचा नाश झाला, पंजोबाचा नाश झाला, सगळ्यांचा नाश झाला, आणि आता आहे त्यांचा पण नाश होणार आहे. सगळ्यांचा नाश झाला. ज्या ज्या पदार्थांचा नाश होतो त्यांच्यामध्ये रममाण होऊ नका. ते कितीही प्रिय वाटले तरी सुद्धा, पदार्थ प्रिय वाटतो म्हणून त्याच्यावर अडकून पडू नये. पदार्थाचा नाश होतो का नाही याचा विचार करावा. मग एखादा तुम्हाला म्हणेल की अरे याला काय अर्थ आहे का? लोकांनी काय सांगितलं याला किंमत नसून सत्य काय याला किंमत आहे, खरं काय याला किंमत आहे. कोण काय म्हणतं याला किंमत नाहीये. खरं काय नाश पावणार आहे, मग त्याच्यात तुम्ही अडकू नका. जर अडकून बसले तर त्याचप्रमाणे तुम्हाला सुख दुःख भोगावं लागेल, आणि निरपेक्ष असलेली जी चिती आहे ती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. असा हा दोन प्रपंचाचा आपण बारकाईने विचार केला आहे. विचार करू लागलो तर अजून त्याच्यावर आपल्याला खूप बोलता येईल, परंतु आपल्याला त्याच्या पुढचाही विचार करणं गरजेचं आहे. या दोन प्रपंचाला कारण जी आहे ती अविद्या आहे. या दोन प्रपंचाला कारण कोण आहे? अविद्या आहे. अविद्या, या अविद्येपर्यंत कोणी येत नाही. वेदांत हा खरं पाहिलं तर या कारण प्रपंचापासून सुरू होतो. वेदांत हा जो विषय आहे, हा विषय खरं तर स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा विषय नाही. स्थूल आणि सूक्ष्म या दोन प्रपंचाचा प्रामुख्याने अभ्यास वेदांतामध्ये नाहीये. खरा जो पक्का वेदांत आहे तो आहे कारण ध्येयापासून, म्हणजे कारणापासून खरं वेदांत आहे. कार्याचा वेदांत नाहीये. कार्याचं धर्मशास्त्र, धर्मशास्त्रामध्ये कार्य शिकवलं जातं. कार्यामध्ये कसं राहावं, काय करावं, काय करू नये हे शिकवलं जातं कार्यामध्ये, म्हणजे धर्मशास्त्रामध्ये. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच हे नाश पावणारे असल्यामुळे वेदांत शास्त्र सांगतं की बाबा तुम्ही याच्या नादीच लागू नका. एखादा सकाळी रोज उठल्यानंतर देवाची पूजा करतो, मग आता ती करावी का नाही करावी? बरं, आंघोळ करून नामस्मरण करावं की नाही करावं? धर्मशास्त्र म्हणतं नाही, सकाळी लवकर नीट उठावं, आंघोळ वगैरे करावी, असं करावं तसं करावं, स्नान करावं, संध्या करावी, सोहळ्यात राहावं, वेगवेगळ्या निमित्ताने निर्माण होणारे वेगवेगळे जे सण आहेत त्यांची व्यवस्थित नीट रचना करून ते त्याच्याप्रमाणे जगावं. असं धर्मशास्त्रात असंख्य गोष्टी आहेत. असं राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे, हे नियम केले पाहिजेत, ते नियम केले पाहिजेत, याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं धर्मशास्त्रात असंख्य आहे. वेदांत शास्त्रामध्ये याच्याशी काही घेणं नाही. खरं पाहिलं तर वेदांतामध्ये कुठलाही सण वार असं काही नाही. तिथी नाही, दिशा नाही, काळ नाही, शुभ नाही, अशुभ नाही, शकून नाही, अपशकून नाही. वेदांतामध्ये काहीच नाही, कारण वेदांतामध्ये स्थूल सूक्ष्माचा विषय नाही. वेदांतात आल्यानंतर शुभ राहत नाही, अशुभ राहत नाही, चांगलं राहत नाही, वाईट राहत नाही, हे सगळ्या गोष्टींचा विचार राहत नाही. पण वेदांतात आल्यानंतर, पण वेदांत ऐकून सुद्धा लोक विचारतात की महाराज शुभ दिवस कुठला आहे?
मग त्याला सांगावं लागतं, हां ये चतुर्थीला ये, नाही तर पौर्णिमेला ये, नाही तर अमक्या दिवशी. मग अशुभ कुठला आहे, मग त्याला सांगावं लागतं की बाबा दक्षिणेला तोंड करून बसू नकोस, अशुभ दिशा आहे. कुठली आली अशुभ दिशा? काही अशुभ नाही, शुभ नाही. दक्षिण पृथ्वीचा गोल बघितला तर कुठली दक्षिण आणि कुठली उत्तर आहे? पृथ्वीचा गोल जर वरून बघितला तुम्ही तर दक्षिण नाही आणि उत्तर नाही. पृथ्वीचा गोल वरून बघितला कधी? शाळेत शिकले का नाही? पृथ्वीचा गोल वरून बघा, मग दक्षिण कुठे आणि उत्तर कुठे सांगा मला. दक्षिण नाही, उत्तर नाही, आग्नेय नाही, वायव्य नाही. हे सगळे तुम्ही पृथ्वीवर एका ठिकाणी बसून गप्पा करताय म्हणून तुम्हाला दक्षिण, उत्तर, वायव्य, आग्नेय असं काहीतरी झालंय. आलं लक्षात? हे सगळं कुठे आहे? आणि अधिक नाश पावणार. ही पृथ्वी तरी जगणार आहे काय? हे पृथ्वी नाश पावेल का नाही पावेल? पृथ्वीचा सुद्धा नाश पावणार आहे, फक्त तिचा कालावधी अधिक असल्यामुळे आपल्याला असं वाटतं पृथ्वी जगणारच आहे कायम. पृथ्वीचा नाश हा ठरलेला आहे, 100% या पृथ्वीचा नाश होणार आहे. आणि जेव्हा पृथ्वीचा नाश होईल तेव्हा त्या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या जीवांचा नाश होणार. पृथ्वीवर असंख्य करोडो अब्जावधी मोजता येणार नाही एवढे जीव आहेत पृथ्वीवर जगतायत. जसे पृथ्वीवर असंख्य जीव जगतायत तसं ही शरीर आपलं जे, या शरीरावरही असंख्य जीव जगतायत. नव्हे, आपलं शरीर म्हणजे असंख्य जीवांचंच आहे. कारण तुम्हाला मागे मी एक सांगितलेलं आहे की या आपल्या शरीराच्या 1 चौरस इंचावर 1,00,000 सूक्ष्म जीव राहतात. आता हा अंदाजे आकडा आहे का नक्की आकडा आहे ह्याचा विषय महत्वाचा नसून 1,00,000 सूक्ष्मजीव 1 चौरस इंचावर राहतात. अख्ख्या शरीरावर किती जंतू आहेत आपल्या? आपल्या शरीराच्या आतमध्ये तुम्हाला माहित असेल, शाळा शिकले असाल तर तुम्हाला हे नक्की माहित असेल, आतमध्ये तांबड्या पेशी, लाल पेशी अशा असतात. काही चांगल्या, काही वाईट. हे पेशी म्हणजे काय? हे जीवच आहेत. असं विविध प्रकारच्या जीवांनी आपलं शरीर बनलंय. जेव्हा आपण मरतो तेव्हा त्यांचं लाईफ संपलं, कारण आपण खातो म्हणून ते जगतात. आपण चांगलं खाल्लं तर चांगल्या पेशी जागतात, आपण वाईट खाल्लं तर वाईट पेशी जागतात. आणि वाईट पेशी जागल्या की हे शरीराला खायला लागतात म्हणून त्याला वाईट आहेत. शरीराला रोग निर्माण करून आपल्याला खाऊ लागल्या की त्या वाईट पेशी, आणि शरीराला रोग निर्माण न करता शरीर सुदृढ आणि परिपूर्ण ठेवायचा प्रयत्न केला की त्या चांगल्या पेशी. म्हणून अन्न चांगलं खाल्लं की चांगल्या पेशी जागतात, आणि वाईट अन्न खाल्लं, विचित्र अन्न खाल्लं की वाईट पेशी जागायला लागतात. नुसतं अन्न नाही, हवा, पाणी हे सगळं त्याच्यामध्ये येतं. असा हा स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा विचार करू लागला तर फार मोठा आहे, पण हे सगळंच नाश पावणार आहे. सगळंच नाश पावणार आहे असं एकदा निर्णय पक्का झाला की जेवेल का नाही मनुष्य? आता नाश पावणार आहे तर जेवायचं कशाला? नाश पावणार आहे तर जेवावं की नाही? आता जेवण्यामध्ये त्याला एवढा रस राहणार नाही. नाशच पावणार आहे तर जेवण्यात रस राहील का? जेवण्यात रस म्हणजे आधी जी जीभ त्याची वळवळ करत होती ती कमी करील, एवढंच होईल. वळवळ करणार नाही असं नाही. म्हणजे मिसळ पाव दिसला तर जीभ वळवळ करेलच, कारण ते संस्कार पूर्वीचे तसे असतात म्हणून. परंतु आता पहिल्यासारखं राहणार नाही. आपोआप त्याच्यावरची वासना कमी होऊन जाईल, आणि वासना कमी होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आता रडणार नाही तो. त्याने जर पक्क लक्षात घेतलं तर त्याला कुठल्याही स्थूल आणि सूक्ष्म कारणाने त्याला अस्थिर व्हावं लागणार नाही, व्हावंच लागणार नाही. आपोआप ते कमी होत जाईल. जसं जसं त्याचा हा बोध पक्का होईल की स्थूल आणि सूक्ष्म सगळा प्रपंच हा नाश पावणारा आहे, हे त्याला जसं जसं दृढ होत जाईल, ज्याचं प्रमाण जसं जसं वाढत जाईल त्याप्रमाणे तो तितका तितका स्थिर होत जाईल. जेव्हा तो स्थिर होत जाईल तेव्हा त्याचं कारण जे अविद्या आहे ही त्याला लक्षात यायला लागेल. अविद्या ही 2 प्रपंचाला कारण आहे. आपलं हे जे शरीर आहे, स्थूल शरीर, हे स्थूल शरीर का मिळालं? माणसाचंच का मिळालं? कारण त्याचं कारण असं आहे की आतमध्ये मन जे आहे ते माणसाचं होतं. माणसाचं मन असेल तर शरीर माणसाचं मिळतं, कुत्र्याचं मन असेल तर कुत्र्याचं शरीर मिळतं. म्हणजे वासना ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे देह मिळतो. ज्याप्रमाणे आतमध्ये त्याची इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला शरीर मिळतं. इच्छा ती कशावर अवलंबून असते? त्याने केलेल्या कर्मानुसार त्याची इच्छा असते. उदाहरणार्थ एखाद्याला अत्यंत हिंस्त्र प्राण्यांसारखं मांस खावं वाटत असेल, फॉर एक्झाम्पल उदाहरण, एखाद्याला मांस खाण्याची इच्छा असेल तर आपोआप त्याच्या शरीरामध्ये त्या कर्मामुळे, त्या क्रियेमुळे त्याच्या अंतःकरणामध्ये तो संस्कार छापला जातो. आणि जेव्हा तो मनुष्य म्हणून मरतो तेव्हा आपोआपच त्याची मांस खाण्याची इच्छा परिपूर्ण असल्यामुळे त्याला पुढे हिंस्त्र पशूचा जन्म होतो. म्हणजे त्याला एकतर वाघाचा, सिंहाचा अशा याचा जन्म होतो, किंवा त्याची दोन्ही प्रकारच्या इच्छा असतील तर त्याला मग मिक्सचर जन्म होतो. म्हणजे कुत्रा भाकरी खातो आणि कुत्रा हाडही चावतो.
त्यामुळे अशा प्रकारचे संस्कार असेल तर त्याला त्याप्रमाणे जन्म होतो. म्हणजे जसं सूक्ष्म शरीर असेल, जशी वासना असेल, त्याप्रमाणे पुढील जन्म होत असतो. म्हणून आत्ताच जर वासना चांगली ठेवली, आत्ता चांगले विषय समोर ठेवले, तर पुढचा जन्म सद्गतीला चांगला मिळतो. म्हणजे देवादिकांच्या शरीरात जावं लागतं आणि उत्तम अन्न खाता येतं. उत्तम अन्न खाणं हे चांगलं आहे. नीच अन्न खाणं हे तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. म्हणून उत्तम अन्न खावं आणि उत्तम गतीला जावं, एक भाग. नीच अन्न खावं नाही तर नीच गतीला जावं, हा दुसरा भाग. आणि वेदांतात आलं तर उच्च आणि नीच ह्याच्या पलीकडे जाता येतं. उच्च नीच म्हणजे चांगलं वाईट, उत्तम अधम याच्या पलीकडे जाण्यासाठी वेदांत आहे. आणि म्हणून तिसरं शरीर जे आहे, या तिसऱ्या शरीराचा विचार करणं गरजेचं आहे. तिसरं शरीर म्हणजे अविद्या. या सूक्ष्म शरीराला सुद्धा, म्हणजे त्या वासनेला निर्माण करणारं सुद्धा जी आहे ती अविद्या आहे. माणसाला का वाटावं लागलं की आपण राक्षस व्हावं? राक्षस व्हावं म्हणजे वाईट काम करावं, वाईट विचार करावा, वाईट प्रवृत्ती ठेवावी असं माणसाला का वाटू लागलं? किंवा चांगलं करावं असं का वाटू लागलं? चांगलं किंवा वाईट, पाप किंवा पुण्य, धर्म किंवा अधर्म, असं द्वंद्व सदैव माणसांमध्ये, सर्व जीवांमध्ये का निर्माण झालं? कशामुळे निर्माण झालं हे सगळं? म्हणजे हे करू का नको करू, हे करू का ते करू, ते करू का हे करू, अशी जी द्वंद्व अवस्था निर्माण झाली. कारण प्रत्येकाच्या आतमध्ये हे असतेच. आपण जे काही करतो हे कसं करतो हे आपल्यालाच माहित आहे. प्रत्येक गोष्ट करताना आपल्यामध्ये द्वंद्व आहे. म्हणजे या ठिकाणी बसून मी चिंतन सांगावं की नाही असं आतमध्ये द्वंद्व असतं. त्यातलं मग द्वंद्व एखाद्या वेळेस मिटून मी म्हणतो नाही सांगूच. तुमचंही असंच असतं, इथे चिंतन ऐकायला जावं की नाही जावं. मग त्यातल्या त्यात एकाचा विजय होणार आहे. एक समजा इथे यावंच असं ठरतं आणि तुम्ही येता. काही काही वेळेस असं होतं की त्या द्वंद्वामधलं न जाऊ नये असं जे आहे, जाऊ नये हे फलीभूत होतं. आणि त्यासाठी कारणं काही येतात. म्हणजे बसच मिळाली नाही, कोणाचा वाढदिवस आला, कुठल्या तरी दुसऱ्याच गावाला निघून गेला, अशी काहीतरी कारणं तयार होतात. परंतु कुठलंही काम आपण जेव्हा करतो तेव्हा द्वंद्व असतं. म्हणजे द्वंद्व जे आहे हे द्वंद्व आपल्या पाचवीला पुजलेलं आहे. असं का असं, हे का ते. मला सांगा, तुम्ही इतके दिवस माझे चिंतन आहे तर मी चांगला आहे का वाईट आहे? काय वाटतं तुम्हाला? चांगला आहे का वाईट आहे? द्वंद्व आहे. इतके दिवस चिंतन ऐकून द्वंद्वच आहे की चांगले आहेत का वाईट आहेत. माझ्याकडे पाहिल्यानंतर मी चांगला वाटतोय का वाईट वाटतोय? जोपर्यंत मी तुमच्याशी प्रेमाने बोललो असेल तिथपर्यंत तुम्ही म्हणाल चांगलं आहे. चुकून एका दिवशी रागावलो असेल तर म्हणाला कधी कधी वाईट आहे. म्हणजे द्वंद्वच आहे. चांगला आहे का वाईट आहे खरं माहित नाही काय. माझ्याविषयीच नाही, जगातल्या प्रत्येक पदार्थांविषयी आपलं द्वंद्व आहे. आपल्या जगण्यातच द्वंद्व आहे. द्वंद्व आहे म्हणूनच आपण जगतोय. आपलं जगणं जे सुरू आहे, संसार चक्र जे सुरू आहे, त्याला कारणच द्वंद्व आहे. द्वंद्व नाश झाला तर जगणं संपलं. म्हणजे हे चक्र संपलं. जगणं संपलं म्हणण्यापेक्षा खरे जगू आपण तेव्हा जेव्हा द्वंद्व संपेल. जिथपर्यंत द्वंद्व असतं तिथपर्यंत खरं जगणं नाही. आपण द्वंद्वातच आहोत, परंतु त्या द्वंद्वामध्ये कुठल्या तरी एका गोष्टीला आपण कधीतरी स्वीकारतो ना आपल्याला वाटतं द्वंद्व नाहीये. उदाहरणार्थ, या फ्लॅटमध्ये राहावं की नाही राहावं हे खरं द्वंद्व आहेच. पण आपण आता राहतो म्हणजे आपण फ्लॅटमध्ये राहणं स्वीकारलं असं समजू नका. या फ्लॅटपेक्षा मोठा तुम्हाला चांगला बंगला जर मी बांधून दिला, देणार नाही परंतु समजा दिला, समजा तुम्हाला एक मोठा बंगला बांधून दिला आणि सगळं ऐशो आराम, सुख सोयी, नोकर चाकर सगळं दिलं, मला सांगा तुम्ही या फ्लॅटमध्ये राहाल काय? राहाल का नाही राहाल? राहणारच नाही. मग द्वंद्व आहे का नाही? आता तुम्ही दुर्दैवाने स्वीकारलंय फ्लॅटमध्ये राहणं, नाही का? दुर्दैवाने स्वीकारलंय म्हणून तुम्हाला जर म्हटलं एक ड्रायव्हर देतो, एक मोठी लांबलचक गाडी देतो, तुम्ही दरवेळेस चिंतनाला येत जा, तुम्ही म्हणाल का नाही? तुम्ही म्हणाल चांगलं ऐशोआरामात मस्त जायचं एकदम. आता परिस्थितीने तुम्हाला बसमध्ये धक्केबुक्के खात यावं लागतं. हे दुर्दैव आहे तुमचं. द्वंद्व आहे. दुर्दैवाने तुम्हाला तसं भोगावं लागतं. प्रत्येकाला जे जगणं आहे ते द्वंद्वामुळेच आहे. या द्वंद्वाला कारण काय? त्या द्वंद्वाला कारण आहे स्व अज्ञान. द्वंद्व निर्माण व्हायला कारणच आहे आपलंच आपल्याला अज्ञान. आपण कोण आहोत थांग पत्ताच अज्ञान. अज्ञानामुळे द्वंद्व तयार झालं. आणि हे द्वंद्व जेव्हा असतं तेव्हा त्या द्वंद्वामध्ये गोंधळ होतो. तुम्हाला जर हे लक्षात आलं, आपण कोण आहोत हे जर लक्षात आलं, तर तुम्ही झोपडीत राहिले का आणि बंगल्यात राहिले काय काही फरक नाही पडणार. जीवाचा विचार जेव्हा करायला लागला, जीव या शब्दाचा तुम्ही विचार करू लागले, तर तुम्हाला झोपडी आणि बंगला दोन्ही समान वाटेल. पण तुम्ही स्वतःला जीव समजत नाही, तुम्ही स्वतःला शरीर समजता. म्हणून या शरीराला तुम्हाला बंगल्यातच ठेवावं वाटतंय. झोपडीत राहिला की त्रास होतो. कम्फर्ट झोन म्हणजे चांगल्या ठिकाणी बरं वाटतं का? हे शरीरावर म्हणजे तादात्म्य असल्यामुळे.
या शरीराशी आपलं अहम बुद्धी आहे, म्हणून आपल्याला काय वाटतं. पण आपण जीव आहोत असं जर लक्षात आलं तर मग मात्र आपल्याला द्वंद्व फार कमी होऊन जाईल. द्वंद्व किती कमी होईल, राग द्वेष कमी होतील, सुख दुःखाचं काही वाटायचं नाही, पाप पुण्याचं काही वाटायचं नाही, धर्म अधर्माचं काही वाटायचं नाही, चांगल्या वाईटाचं काही वाटायचं नाही, कोणी निंदा केली तर काही वाटणार नाही, स्तुती केली तरी फुरळून जाणार नाही. जर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जीव आहात. कारण जीवाचा संबंध अविद्येशी असतो, जीवाचा संबंध अंतःकरणाच्या धर्माशी नसतो. अंतःकरणाच्या धर्माशी संबंध ठेवणारा जीव नाहीये. जो जीव अंतःकरणाच्या धर्मांशी संबंध ठेवतो, जो जीव स्थूल शरीराशी संबंध ठेवतो, जो जीव याच्याही बाहेर पडलेल्या पदार्थांशी संबंध ठेवतो, हा विपरीत जीव आहे. हा अत्यंत घसरलेला जीव आहे. खरं पाहिलं तर जीव जो आहे तो जीव फक्त अविद्येशीच संबंध ठेवतो. अविद्येशी संबंध करणाराच खरा जीव आहे. तुम्हाला जर लक्षात आलं की तुम्ही जीव आहात आणि तुमचा खरा संबंध अविद्येशी आहे, म्हणजे अविद्याच आपली खरी आहे, बाकीच्यांचं काही खरं नाही. पण हे केव्हा लक्षात येईल, जर स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच नाशिवंत आहे हे तुमचं दृढ होत गेलं की तुम्हाला हे लक्षात येईल की आपला संबंध अविद्येशी आहे. आणि या अविद्येमुळे म्हणजे आपल्याला हे न कळल्यामुळेच आपलं द्वंद्व तयार झालेलं आहे. आपण कोण आहोत हे आपल्याला न कळलं म्हणजेच अविद्या. अविद्या म्हणजे काय, मी कोण आहे हे न कळले, आपण कोण आहोत. कारण आपल्याला जन्माला आल्यानंतर माहीतच नव्हतं आपण कोण आहे, म्हणून तर कोहम कोहम म्हणून रडत होतो. आपण जन्माला आलेला मुलगा जो आहे तो रडत राहतो. का रडतो, पूर्व जे कर्म आहे त्या कर्मानुसार मिळणारा जो दुःखाचा भोग आहे त्यामुळे तो रडत राहतो. पण त्या रडण्यामध्ये कोहम 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 हा काय असतो, ध्वनी असतो. रडणाऱ्या मुलाच्या ध्वनीकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये काय असतं, कोहम कोहम कोहम, कोण आहे मी, का रडू राहिलो, का रडणं सुरू झालं. हे म्हणजे कोहम हा जो ध्वनी आहे त्याच्या रडण्यामध्ये सदैव असतो. मग काय होतं, लोक गप्प बसत नाहीत. लोक गप्प बसतात का, हा कोहम म्हणतो मग लोक माझा सोन्या, माझा मोन्या, लोक सुरू करतात. तो कोहम म्हणतो, हा म्हणतो माझा सोन्या आहेस तू, माझा मोन्या आहेस तू, तरी तो कोहम कोहम करतो. मग म्हणतात सगळ्यांना बोलवा आता 12व्या दिवशी आणि घाला बरं त्याचं बारसं आणि ठेवाच त्याला काहीतरी नाव, कोहम कोहम करतोय. मग त्याला नाव ठेवून देतात. त्याला सांगतात तू ब्राह्मण आहेस, तू क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, तू राम आहेस, लक्ष्मण आहेस, तू अमका आहेस, तू तमका आहेस, हे शिकवलं जातं त्याला. हळूहळू सगळे आजूबाजूचे लोक त्याला शिकवतात तू कोण आहेस. आता यांना कधी रात्री 3 वाजता जरी उठवलं झोपेतून विचारलं कोण आहे, ते म्हणतील मी कोण आहे, राम देशपांडे आहे, ब्राह्मण आहे. आणि विचार केला तेव्हा लक्षात आलं मी रामही नाही, देशपांडे नाही, ब्राह्मणही नाही. म्हणजे चुकीच्या गोष्टी अख्ख्या जगाने आपल्या इतक्या शिकून ठेवल्यात की आपण कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर ह्या सगळ्या लोकांनी चुकीचं दिलंय. आणि वेगवेगळ्या प्रक्रियांमधून वेगवेगळ्या क्रिया करून चुकीचेच समज आपले दृढ केलेत. मुळात राम देशपांडे आपण नाही, मुळात हे शरीरच आपण नाही. हे शरीर तर फक्त आपण एक पूर्वकर्माचा भोग भोगण्यासाठी घेतलेलं आहे. मग त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा वर्णांचा आरोप कशासाठी करायला लागला, का केला. मग शास्त्रात, धर्मशास्त्रात लिहिलेला आहे तो, वेदांत शास्त्रात त्याचा विषय नाही. अधिक त्याला राम हे नाव दिलं, अधिक त्याला स्त्री पुरुष, मग त्यानुसार सुख दुःख असे असंख्य आरोप त्याच्यावर झाले. आणि हे सगळे खरं समजून आपण तेच मी आहेत असं वाटायला लागलं. म्हणजे आपण कोण आहोत हे जेव्हा आपल्याला प्रश्न होता तो प्रश्न सुद्धा आता बाजूला गेला. आता मी राम देशपांडेचा हा ठाम बोध झाला. म्हणजे अज्ञान तर दूरच गेलं आणि आता विपरीत ज्ञान आपल्या डोक्यावर बसलं. विपरीत ज्ञानाचा बोध घेऊन मीच राम देशपांडे असे आपण समजू लागलो. अज्ञानाचा विषय कुठे आहे, आपण कोण आहोत हा प्रश्न तरी कुठे आहे कोणाला. रस्त्यामध्ये जाणाऱ्या एखाद्या माणसाला किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांना विचारा, त्यांना म्हणा की तुम्ही कोण आहात. त्यांनी जर सांगितलं त्यांचं नाव की मी राम देशपांडे आहे, तर त्याला म्हणायचं राम देशपांडे तर या शरीराला नाव दिलंय. तो बोले तुझं डोकं आऊट झालंय, घरी जा, काहीतरी महाराजांचं ऐकून वेडा झालास. विपरीत ज्ञान इतकं दृढ आहे. आता हातपाय जरी तोडले तरी तुम्ही म्हणाल का आम्ही स्त्री नाही म्हणून, हातपाय जरी तोडले तरी तुम्ही म्हणाल का आम्ही पुरुष नाही म्हणून. अरे शरीर हे पुरुष किंवा स्त्री आहे, हे शरीर स्त्री किंवा पुरुष आहे. सूक्ष्म शरीर स्त्री किंवा पुरुष कुठे आहे. इथे पण मन आहे आणि इथे पण मन आहे. त्याच्यामध्ये असलेली वासना स्त्री किंवा पुरुष आहे, ते मन स्त्री पुरुष नाहीये.
मात्र आपण काय झालंय, इतका दृढ बोध आपला झालाय, मातेच्या उदरामध्ये हे शरीर धारण केलं आणि एवढीशा काळात हेच खरं मानून बसलो आणि आपण कोहम म्हणजे कोण आहोत याचा विसर आपल्याला पडला. ती जी अविद्या आहे त्या अविद्येविषयी काय वर्णन करावं. ती अविद्या तरी खरी आहे का, ती अविद्या नाश पावणारी आहे का नाही याचा विचार कुठे आहे. ती नाश पावणारी आहे का नाश न पावणारी आहे याचा विचारच नाही. कारण आपल्याला त्या अविद्येशी काही घेणं देणंच राहिलेलं नाही. ती अविद्या आपल्या शरीरात आहे का नाही याच्याशी घेणं देणं नाही. जसं उदाहरणार्थ सामान्यपणे मनुष्य जेव्हा जगत असतो तेव्हा त्याला असं वाटतं मी सुदृढ आहे, चांगला आहे, मस्त आहे. एखादा मनुष्य सुदृढ आणि चांगला स्वतःला कुठपर्यंत समजतो, कुठपर्यंत समजत असतो, जिथपर्यंत त्याच्या आतमध्ये निर्माण झालेला रोग वर येत नाही. तो आतमध्ये नसतो. काय मेडिकल सायन्सची जे इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे ज्या इक्विपमेंट्समुळे हा रोग दिसतो, कळतो, डिटेक्ट होतो, तो डिटेक्ट होण्याच्या आत, म्हणजे आज जर डिटेक्ट झाला तो एखाद्या इन्स्ट्रुमेंटला, म्हणजे ब्लड प्रेशरला त्या मशीनला कळलं ब्लड प्रेशर आहे माणसाला, एखाद्या मशीनला कळलं की याला शुगर आहे, तर हे जेव्हा डिटेक्ट झालं, समजा आज डिटेक्ट झालं ना, आजच झालेलं आहे, आज डिटेक्ट झालं ना, तर 10 वर्षापूर्वी तो रोग सुरू झालेला आहे. हे मेडिकल सायन्सच्या हिशोबानेच सांगतोय तुम्हाला. म्हणजे रोग सुरू झालेला असतो 10 वर्षापूर्वी आणि तो डिटेक्ट होतो 10 वर्षांनंतर. आजची परिस्थिती अशी आहे. मग तुम्ही जर गेले दवाखान्यात, चेकअप सगळं करून घेतलं आणि नाचू लागले आम्हाला काहीच नाही, आम्हाला काहीच नाहीये, तर वेडे आहात का. तुमच्या त्या मशीनला तो रोग अजून लक्षात नाही आलेला. 10 वर्षांनंतर परत जाऊन चेक करा, किंवा 5 वर्षच राहिले असतील तर 5 वर्षाने चेक करा, 1 वर्ष राहिले असेल तर 1 वर्षाने जाऊन चेक करा, लक्षात येईल रोग आहे का नाही. शरीर हे रोगाचे भांडार आहे. तुमच्या मशीनला तो डिटेक्ट हो अथवा न हो. आलं लक्षात. मग जसं रोग वर आला नाही, रोग दिसला नाही म्हणून तो नाही असं समजणारे मूर्ख असतात, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात 13व्या अध्यायामध्ये. रोग जोपर्यंत वर आला नाही, रोग दिसायला लागला नाही म्हणून तो नाही असं समजणं म्हणजे मूर्खपणा आहे. काय, शरीरातला रोग दिसत नाही म्हणून नाही असं समजणारा मूर्ख आहे. आतड्यामध्ये त्रास आहे पण तो लक्षात येत नाही म्हणून तो नाही असं म्हणणारा मूर्ख आहे. तो वर आला, तो त्रासदायक होईपर्यंत तुम्हाला थांबायचंय काय नाही. काही शास्त्र असे सांगतात की तुम्ही आधीच त्याचा रोग तुम्हाला कळला नाही तरच तो बरा करून ठेवा. रोग होऊच नाही म्हणण्यापेक्षा रोग कधी होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही. कितीही रोगावर औषधी निघाली तरी रोग हे मूळ शरीर रोगावरच अवलंबून असल्यामुळे रोग होणारच आहेत. त्याला तुम्ही सावरण्याचा प्रयत्न अनेक औषधींनी करू शकता. हे जसं आहे, म्हणजे रोग दिसतो म्हणजेच आहे असं नसून तो असतोच, फक्त तुम्हाला कधी दिसेल हे महत्वाचं आहे. मग कसा दिसेल हाही दुसरा भाग आहे. त्याचप्रमाणे अविद्या आपल्याला दिसली नाही म्हणून ती नाही असं समजू नका. आपल्या आतमध्ये एक फार मोठी अविद्या आहे. त्या अविद्यामुळेच आपण जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अनंत जन्म फिरत आलोय. त्या अविद्येमुळेच काय चाललंय हे कळत नाहीये. त्या अविद्येमुळेच जे चाललंय ते बरोबरच चाललंय असं वाटतं. जे डोळ्याने दिसतंय तेच खरं आहे असं वाटतं. डोळ्यांनी जे दिसतंय तेवढंच खरं आहे असं वाटतं. आणि डोळ्याने जे दिसतंय ते सुद्धा नीट कळत नाही. हे पण अविद्येचंच काम आहे. जसं पृथ्वी गोल आहे का सपाट आहे काय सांगणार. आता आपल्याला माहित झालं पृथ्वी सपाट नाही, पण कशी दिसते. एखादा म्हणेल नाही खाली वर आहे अशी खाच खळगेत. पृथ्वी सपाट आहे का गोल आहे बघितली कधी? बघितली कधी कोणी? गोल आहे का सपाट आहे कधीतरी बघितली? कधी कोणी बघितली नाही पृथ्वी गोल आहे का सपाट आहे. तरी तुम्ही काय म्हणताय गोल आहे आणि मी काय म्हणतोय सपाट आहे. तुमचं खरं आहे का माझं खरं आहे? अरे जे दिसतं तेच खरं नसतं. दिसतं त्यालाच खरं मांडणाऱ्याला मूर्ख म्हणतात. गॅलिलिओला कोठडीत टाकलं, जेलमध्ये टाकलं राजाने. जेव्हा गॅलिलिओने सांगितलं की सूर्य फिरत नाही पृथ्वी फिरते, असं जेव्हा गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने 1600 मध्ये सांगितलं, 1600च्या काळामध्ये सांगितलं, तेव्हा त्या राजाने गॅलिलिओला काय केलं, तुरुंगात टाकलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तो म्हटला तुम्ही फाशी द्या नाही तर काही होऊ द्या, पृथ्वी फिरते सूर्य फिरत नाही. 1200 मध्ये ज्ञानदेवांनी ते सांगून ठेवलं होतं. नाही, सांगायचा मुद्दा काय आहे की जे दिसतं त्याला आपण खरं मानतो, हा आपला मूर्खपणा या अविद्येमुळेच आहे. दिसतं त्यालाच खरं मानतो. ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे,
हा माझा नवरा आहे, ही माझी बायको आहे, हे दिसतंय. खरं नाहीये तसं. खरं तसं नाहीये. जी आईबाप या जन्मी होती ते मागच्या जन्मी नव्हते. मागच्या जन्माचे आईबाप निराळे आहेत, त्याच्या मागच्या जन्मातले निराळे आहेत, त्याच्या मागच्या जन्मातले निराळे आहेत. कारण मागच्या जन्मात आपण मनुष्य नव्हतो, मागच्या जन्मात आपण कुत्रा मांजर असू, तर आपले आईबाप कुत्रा मांजर असतील का याची गॅरंटी नाही. म्हणून ज्याला आपण आईबाप समजतो हे मधल्या काळातले आहेत आणि फक्त मृत्यू येईपर्यंत आहेत. मृत्यू आल्यानंतर तुम्ही कुठे फापलाल हे सांगू शकत नाही. आपण कुठल्या दिशेने जाऊ याची काही गॅरंटी नाही. कदाचित आपला मृत्यू झाल्यानंतर आपण जर विचित्र कॅटेगरीचे असू तर आपल्याला हिंस्त्र पशूचा जन्म होईल आणि आपले आईबाप जर चांगल्या कॅटेगरीचे असतील ते देवाधिकांच्या शरीराला जातील. मग आपले आईबाप कुठे आहे? म्हणून जे आहे ते खरं नाही, जे दिसतं त्यालाच खरं मानणारे जगत आहे, नाही का? मग आईला आई म्हणताना विचार करावा, ही आई आपली खरंच आई आहे का? एवढंच म्हणावं बा, ह्या शरीराला जन्म देणारी बाई आहेस, त्याच्या पलीकडे काही नाही, त्याच्या पलीकडे काही तुझं नाही. कारण तू मेली तरी तुझ्यासाठी मी मुलगा राहणार नाही, मी मेलो तरी माझ्यासाठी तू आई राहणार नाही. हे खरं आहे. कारण आस्त लक्षात घेतलं तर हे खरं लक्षात येतं. पण हे लक्षातच येत नाही, याला कारण अविद्या आहे. हे का लक्षात येत नाही, काय चाललंय ते? मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं लक्षात आलं? कसं लक्षात आलं म्हणजे साधू संतांच्या संगतीत राहिल्यावर हे लक्षात येतं. साधू संग केला तर लक्षात येतं खरं काय खोटं काय. शाळेतच गेला नाही मुलगा तर त्याला काय कळणार गॅलिलिओचा सिद्धांत काय? गॅलिलिओचा सिद्धांत कळण्यासाठी शाळेत जावं लागतं आणि मग कळतं गॅलिलिओने काय सांगितलंय. त्याचप्रमाणे जगताचा सिद्धांत खरा लक्षात घ्यायचा असेल तर साधू संतांच्या शाळेत जावं लागतं आणि मग कळतं खरं काय आणि खोटं काय. अलग लक्षात. नाहीतर एखादा एकदम खेड्यामध्ये राहणारा ज्याने शहर कधी पाहिलंच नाही त्या माणसाला जर विचारलं पृथ्वी गोल आहे का सपाट आहे हे त्याला काही सांगताच येणार नाही, कारण त्याला माहीतच नाही. त्याला काही घेणं देणं पण नाही. तो म्हणाल माझ्या वावरात काय लावलंय ते बघ, तुला काय घेणं देणं पृथ्वी सपाट आहे का, तू जगतोयस ना, तुझं काय अडचण येते का? अशीच लोक जगामध्ये आहेत. ते म्हणतात तुम्हाला काय घेणं देणे, अविद्या आहे का नाही, ती नाशिवंत आहे का नाहीये, त्याच्याशी घेणं देणंच काय, माझं रोजचं पोट भरतंय ना. जसं खेड्यातल्या माणसाला जर जाऊन विचारलं की पंतप्रधानाचं इलेक्शन कसं होतं ते सांग, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते सांग, तो म्हणेल काय घेणं देणं पडलंय, तो राष्ट्रपती आहे तो पंतप्रधान आहे त्यांचं ते बघून घेतील, आपल्याला करायचंय काय? आपल्याला रोज खायला मिळतं ना. आपलं रोजचं जीवनामध्ये काय अडचण येते का? काहीच येत नाही. मग काय घेणं देणं पडलंय त्याचं? मग स्वर्ग कुठे आहे, नरक कुठे आहे का नाही, काय घेणं देणं आहे? आपण जन्मल्यानंतर कोणी पाहिलंय? नाही. जन्मण्याच्या आधी कोणी पाहिलंय? मेल्यानंतर काय होणार कोणाला कळलंय? मग गरज काय पाहण्याची? आपलं आजचं रोजचं जगणं मस्त चाललंय, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला टेन्शन नाही. एवढीच जी साधारण दुःख दिसतात तेवढी निवारण करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे अन्न कमवूया, धन कमवूया, मान कमवूया, बस. त्याच्या पलीकडे काय? असं साधारण सर्व माणसं म्हणत असतात. जसं खेड्यातला मनुष्य जो विचार करतो आणि शहरातला मनुष्य जो विचार करतो ह्याच्यामध्ये फार फरक असतो. खेड्यातल्या माणसाला काही घेणं देणं नसतं. शहरातला मनुष्य तसं करत नाही. शहरातला मनुष्य काय करतो? विचार करतो, अभ्यास करतो, वेगवेगळ्या अनेक विचारवंत लोकांच्या सानिध्यात जातो, पेपर वाचतो, इंटरनेटवर अनेक गोष्टी पाहतो, हे जसं दिसतं. आणि तो अधिक 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 शोधत असतो काय आहे जगत म्हणजे. त्याचप्रमाणे साधारण माणसं जी आहेत ही या अविद्येचा विचार करत नाही, परंतु साधू संतांकडे जे जातात, साधू संतांच्या संगतीत जे राहतात त्यांना लक्षात येतं अविद्या म्हणजे काय. अविद्या जी आहे ही अविद्या नाशिवंत आहे की नाही याचा विचार ते त्याच वेळेस करू शकतात जेव्हा ते साधू संतांच्या संगतीत जातात. तुम्ही जर साधू संतांच्या संगतीत राहिले, शास्त्राच्या जर संगतीत राहिले, तरच तुम्हाला हे लक्षात येईल की अविद्या आहे की नाही. अविद्या नावाचा रोग हा अत्यंत घातक रोग आहे. जेवढा रोग घातक हा डायबिटीस नाही, त्याच्या कित्येक पट घातक रोग हा अविद्या आहे. अविद्या हा रोग लक्षात येत नाही. जसं डायबिटीस रोग होईपर्यंत लक्षात येत नाही, नव्हे डिटेक्ट होईपर्यंत लक्षात येत. डॉक्टरने सांगितल्यावर लक्षात येतो. काही काही लोक तर असे भारी असतात की डॉक्टरने सांगितलं तरी त्यांना विश्वासच बसत नाही आपल्याला झालाय की नाही. परंतु पुन्हा पुन्हा झटके बसावे लागतात. एखाद्याला सांगितलं तुला हार्टचा प्रॉब्लेम आहे, तुझ्या आतमध्ये वेन्समध्ये प्रॉब्लेम आलाय, ब्लॉकेज आलेत, तू आता तेलकट तुपकट खाऊ नकोस, ब्रेड पकोडा खाऊ नकोस, असं काही खाऊ नकोस, हे सांगितलं तरी तो म्हणतो जाऊ दे खाऊन बघतो काय होतंय. काय नाही, दुसरा झटका येतो, मग हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी. माणसं म्हणतात काय एकदा काय होतंय, तळलेलं तुपकट थांबकट सगळं हाणतो आणि मग दुसऱ्यांदा बायपास सर्जरीला जावं लागतं. दुसऱ्यांदा बायपास सर्जरीला कधी ना कधी मारायचेच आहे ना.
एक माणूस भेटला, तो म्हटलं काय त्याच्या आतमध्ये पेसमेकर बसवलाय. आता पेसमेकर बसवणं म्हणजे फार डेंजर गोष्ट आहे. हार्ट त्याचं नीट फंक्शन होत नाही म्हणून त्याला पेसमेकर नावाचं एक मशीन बसवलंय, ज्याच्यामुळे त्याचे हार्ट फंक्शनिंग नीट होतं. तर म्हणतं काय आज नाही तर उद्या मारणारच आहे, आयुष करून घ्या. मग गोळ्या तरी कशाला खातो, आज उद्या कशाला, आजच मर की. नाही, गोळ्या खातो डॉक्टरने दिलेल्या. गोळ्याही खाऊ नको ना. रोग जे आहेत हे रोग लक्षात आले तरी सुद्धा काही लोक ऐकत नाहीत. डायबेटीस आहे म्हटल्यावर कसं राहावं, तंत्रात राहावं का नाही, नाही तर खाल्ली जिलेबी. बरं खायची तर तू प्रमाणात खा, तुला जेवढं कळतंय ना तुझं शरीर आहे, तुझ्या शरीराची तुला एवढी अक्कल येत नसेल की डायबेटीसने तुझी साखर 600 वर जाते, 800 वर जाते. म्हणजे आपल्या शरीराचं तंत्रच आपल्याला लक्षात येत नाहीये. शरीर आपलंच ज्याला घेऊन आपण फिरतोय. बरं वाढलं, गडबड झाली, काय झालं तर आपणच मरणार आहे हेही माहित आहे, तरी माणसं ऐकतात का, ऐकत नाहीत का, यालाच कारण अविद्या आहे. अविद्या हा रोग इतका डेंजर आहे, अविद्या हा रोग इतका वाईट आहे की तो जगामध्ये आजपर्यंत निर्माण झालेल्या दिसलेल्या रोगांपेक्षा हजारो पट जास्त घातक आहे. अविद्या हा काय आहे, अविद्या हा एक रोग आहे. जो रोग तुम्ही डायबेटीसवर इलाज करा अथवा करू नका, तुम्ही डायबेटीसने मरा अथवा मरू नका, हार्ट अटॅकने मरा अथवा मरू नका, बाकी जगातल्या कुठल्याही रोगाने तुम्ही मरा अथवा मरू नका. ते मरणार असेल तर मरणाराचा, ते न मरणार तर नाहीच मरणार. त्याचा विचार एवढा करू नका, पण अविद्येचा विचार करा ना. कारण अविद्या हा रोग, कुठला रोग तयार करत असते, अविद्या, अविद्या हा भवरोग तयार करत असते. कारण अविद्या म्हणजेच भवरोग आहे. भवरोग म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, हा रोग निर्माण करणारीच अविद्या आहे. ही अविद्या नाशिवंत आहे का नाही असा आपला प्रश्न आहे. कारण अविद्या जर नाशिवंत असेल, अविद्या जर नाशिवंत असेल तर त्या अविद्येचं काय करावं. पण अविद्येचा विचार करा. अविद्येचा विचार केल्यानंतर आपल्याला त्या अविद्येचं नाशवंत पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मी जर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं काय ती नाश पावणार आहे, तिचा काय विचार करता, तर काय होईल, मग तुमचं चुकेल. म्हणून पहिल्यांदा क्रमाने स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचा असा विचार करणं गरजेचं आहे की ते सर्व सूक्ष्म आणि स्थूल पदार्थ हे नाश पावणारे आहेत. त्याचा निर्णय जसा जसा आपला दृढ होत जाईल तसतसं आपण अविद्या नावाच्या पदार्थाकडे येऊ. अविद्या जो भवरोग निर्माण करते त्या भवरोगाचा आपला विचार होऊ शकतो. अविद्या म्हणजे आपणच कोण आहोत हे न कळणं. आपण कोण आहोत याचा थांग पत्ता नाही. हे रोज सकाळी उठायचं, दिवसभर राबायचं, रात्री झोपायचं, जन्मल्यापासून मरेपर्यंत हे सगळं करत राहायचं. हे का, हे कशासाठी, असा प्रश्न जर आपल्याला कधीतरी निर्माण झाला तर तो आपल्याला ह्या अविद्येकडे घेऊन जाईल. तो प्रश्नच आपल्याला अविद्येचं स्वरूप लक्षात आणून देऊ शकतो. अविद्या ही नाशवंत आहे का नाही याचा विचार आपल्याला करायचा आहे. अविद्या हा जो पदार्थ आहे हा आपल्याला सगळ्यात मोठा रोग आहे. आणि अविद्या या पदार्थामुळे, अविद्या या पदार्थाच्या संगामुळेच आपल्याला भव रोग झालेला आहे. हा पदार्थ इतका वाईट आहे आणि त्या पदार्थाशी जे आपलं तादात्म्य आहे ते किती दृढ आहे. जितकं स्थूल देहाशी आपलं तादात्म्य आहे त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त त्याच्याशी तादात्म्य आहे. जसं या शरीराशी आपलं जे तादात्म्य आहे, म्हणजे हे शरीर आणि मी एकच आहे असं वाटतं. तुम्ही कितीही वेदांत ऐका, नाही तर जगातला काही उपचार करा, तुम्हाला असंच वाटेल की हे शरीर मीच आहे. सर्वांनाच आपल्याला काय वाटतं, काही करू द्या, आपण वेदांताचा बोध ऐका, नाही तर जगातला कुठलाही उपचार करा, तुम्हाला हे शरीर म्हणजेच मी असं वाटेल का नाही वाटत. शरीर मीच आहे असं वाटतं. जसं जसं वेदांत ऐकत जातो तसं तसं तो भाव, दृढ भाव कमी होत जातो, हट्ट कमी होतो. वाटतं शरीर म्हणजे मीच, हट्ट कमी होतो. पहिला हट्ट असतो, नाही नाही शरीरच मी आहे असा हट्ट असतो. पण जसं जसं वेदांत श्रवण करत जातो सत्य लक्षात येऊ लागतं, तसं हे शरीरच मी हा हट्ट कमी होत जातो. त्या शरीराचं तादात्म्य कमी होत जातं. साधू संघाने हा फायदा होतो. शरीराचं तादात्म्य शिथिल होत जातं, शिथिल. तर या शरीराशी आपलं तादात्म्य म्हणजे हे शरीरच मी आहे असं का आणि किती दिवसापासून आहे, मातेच्या उदरात आल्यापासूनच आहे. कारण मातेच्या उदरातच या शरीराची उत्पत्ती झाली. हे शरीर जे बनलेलं आहे याची सामग्री विचार करा काय आहे. कफ, वात, पित्त, मलमूत्र याच्यापासून हे शरीर बनलंय. हे शरीरातला प्रत्येक भाग जो आहे तो याच पदार्थांचा आहे. हे शरीर म्हणजे काय आहे, शरीर म्हणजे हे शरीर म्हणजे मातेच्या उदरामध्ये असलेलं रक्त, मांस, कफ, वात, पित्त ह्यांच्या सगळ्यांचं मिळून कालवा कलव करून हा सांगाडा तयार केलेला आहे. हे असं शरीर आहे. हे मातेच्या उदरात आपल्याला प्राप्त झालंय आणि मेल्यानंतर आपण हे सोडणार आहोत. पण आज अशी परिस्थिती आहे की हे शरीरच मी असा दृढ भाव आहे आपला.
म्हणजे याच्याशी तादात्म्य आपलं पक्का आहे. म्हणजे फक्त काही वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी, 25 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी, काही 60 वर्षांपूर्वी तुम्ही घेतलेलं आहे. प्रत्येकाने वेगवेगळा कालावधी झालाय. एवढ्याशा वर्षांमध्ये हे शरीरच मी इतका दृढ झालंय, तर त्याच्या आतमध्ये असलेलं सूक्ष्म शरीर आपण कधी घेतलंय? त्याला कल्प झालाय. म्हणजे एका कल्पासाठी ते शरीर घेतलंय. एका जन्मापुरतं हे शरीर घेतो, एका कल्पापुरतं ते सूक्ष्म शरीर घेतलंय. आणि अविद्या कल्पानुकल्प झालेत अविद्या शरीर घेऊन. अविद्या नावाचा जो पदार्थ आहे त्याच्याशी तादात्म्य पाहून कल्पानुकल्पे झालेत, अनंत कल्प लोटलीत. अनंत कल्पांचा हिशोब तुम्हाला सांगता येणार नाही, मांडता येणार नाही. एवढा मोठा कालावधी लोटला की त्या कालावधीपासून या अविद्या नावाच्या पदार्थाशी आपण तादात्म्य पाहून बसतो. आणि म्हणून आपल्याला त्या अविद्येचं तादात्म्य काढणं फार फार कठीण आहे. पण ते जर काढायचं असेल तर आपल्याला क्रमाने आधी या देहाचं तादात्म्य शिथिल करायला पाहिजे, मग सूक्ष्म देहाचं तादात्म्य शिथिल करायला पाहिजे, आणि मग अविद्येचा विचार करायला पाहिजे. या देहाचं तादात्म्य शिथिल करण्यासाठी, सूक्ष्म देहाचं तादात्म्य शिथिल करण्यासाठी, स्थूल प्रपंच सूक्ष्म प्रपंचाचं तादात्म्य शिथिल करण्यासाठी, त्याच्यातलं ममत्व कमी करण्यासाठी आपल्याला त्याच्यातलं नाशिवंतपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये नाशिवंतपण हे लक्षात आलं रे आलं की आपोआपच त्याच्याविषयीची श्रद्धा ढळू लागते. जसं मुलावरचा जीव बापाचा कधी कमी होतो, मुलावरचा बापाचा जीव आईचा जीव कधी कमी होतो. जर त्या मुलापासून काहीतरी त्रास सुरू झाला की मग आई बापाचा त्याच्यातला जीव हळूहळू कमी होत जातो. कमी होत नाही पण कमी होत जातो. मुलाने याला चांगलाच उलटा पालटा केला की मग अजून कमी होत जातो. त्याला कारण काही हो, मुलगा विचित्र निघो किंवा सून आली म्हणून हो, काहीतरी कारणाने, कुठल्याही कारणाने मुलाने बापाला त्रास द्यायला सुरुवात केली की बापाचा त्याच्यातला जीव कमी होतो. म्हणजे मुलामध्ये जे काही तादात्म्य त्याचं होतं त्याला कारण काय? आधी असलेला मोह. आता तो निघायला कारण काय? त्याच्यामध्ये असलेलं त्याचं प्रेम नाश पावलं, म्हणजे नाशिवंत पण लक्षात आलं त्याचं. या शरीरामधलं सुद्धा, या शरीरामध्ये असलेलं जे आपलं तादात्म्य ते कधी कमी होतं? जसं जसं शरीर कृश होत जातं, जसं जसं शरीर म्हातारं होत जातं, जर्जर होत जातं, तसतसं या शरीराविषयीची आपली आसक्ती कमी होत जाते. जिथपर्यंत हे शरीर एकदम तरुण आणि अत्यंत चांगलं आहे, बलवान आहे, तिथपर्यंत हे शरीराशी तादात्म्य आपलं पक्क राहतं. शरीर जसं जसं म्हातारं होत जाईल, जर्जर होत जाईल, शरीर जसं जसं काय होईल, शरीर जसं जसं जर्जर होईल तसं याच्यातलं तादात्म्य कमी होत जातं. म्हणजे त्याच्यातलं नाशिवंत पण लक्षात आलं की त्याच्यातलं तादात्म्य कमी होतं. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचातलं नाशिवंत पण लक्षात घ्या, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाशी आपलं काय होईल? तादात्म्य घटत जाईल, कमी कमी होत जाईल, आणि मग आपल्याला अविद्या या पदार्थाकडे जाता येईल. तुम्ही हे कराल, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे, तरच अविद्या या पदार्थाचा आपण विचार करू शकतो. एका आठवड्यात ते तुम्हाला शक्य नाही. मग तुम्हाला जर असं म्हटलं पुढच्या वेळेस तुम्ही आता काय करा, या स्थूल आणि सूक्ष्म पदार्थांचं तादात्म्य काढून या, तर ते फार कठीण आहे. म्हणून, आणि मला तर काही थांबता यायचं नाही, मला तर पुढे सांगणेच आहे. म्हणून पुढच्या वेळेस तर मी याच दृष्टीने सांगणार आहे की तुम्हाला स्थूल आणि सूक्ष्म पदार्थांचं तादात्म्य कमी झालंय किंवा ते गेलंय असं समजून अविद्या म्हणजे काय, ती अविद्या खरीच नाश पावणारी आहे का खरी आहे, सत्य आहे का नाश पावणारी आहे, याचा विचार आपण पुढील चिंतनामध्ये करणार आहोत. अविद्या ही नाश पावणारी असेल तर ती चिती नाही, आणि अविद्येच्या संबंधाने निर्माण झालेला जीव सुद्धा चिती नाही. कारण काही लोकांना असं वाटतं की अविद्या बराच अनादि अनंत अशी वाटते. अविद्या कशी वाटते? अनादि अनंत अविद्या असल्यामुळे त्या अविद्येचा संबंध केलेला जीव सुद्धा अनादि अनंत आहे, म्हणून जीवालाच काही लोक आत्मा समजून तिथेच धन्यता मानू लागले. ही फार मोठी परमार्थातली भूल आहे, आणि ही भूल पडलेले अनेक महाराज या जगतामध्ये दिसतात. तुम्ही त्या ठिकाणी अडकू नये यासाठी तुम्हाला त्या अविद्येच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला या दोन प्रपंचामधलं तादात्म्य कसं का होणार, कुठल्याही का रीतीने होईना, कमी करणं गरजेचं आहे. ते कमी केलं म्हणजेच आपल्याला अविद्येमधलं तादात्म्य कमी करण्यासाठी प्रयत्न करता येईल, अविद्येचं खरं स्वरूप लक्षात घेता येतील. अविद्या या पदार्थाने आपल्याला भुलवलेलं आहे, अविद्या या पदार्थानेच आपल्याला भवरोग सुरू झालेला आहे, आणि अविद्या अनंत अनादि अजिबात नाही. कशी आहे, काय आहे, याचा विचार आपण पुढील चिंतनामध्ये करणार आहोत. आज जे चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो.
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.